नमस्कार विद्यार्थी मित्रों, कृष्णा महाविद्यालय रेटरे बुद्रुक संचलित ऑनलाइन व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक बी बनसोडे आपले सहर्ष स्वागत करत आहे. In previous lecture we discussing about how to calculate the charge number on coordination complexes as well as how to calculate the oxidation state of coordination compound or complex, how the mathematical representation to calculate the oxidation state हे आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर नेक्स्ट पॉईंट आपण बघितला होता तो होता त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर कसा आयडेंटिफाय करायचा, म्हणजे जे काही कॉम्प्लेक्सेस आपल्याला दिले जातील त्या कॉम्प्लेक्सेसमध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असतो ते आपण रिप्रेझेंट केलं होतं. त्याचबरोबर डबल सॉल्ट आणि कॉम्प्लेक्स आयन ह्याच्यामध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे तर काही डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स बघितलेले आहेत. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये तो आहे फर्स्ट पॉईंट, क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्सेस. आतापर्यंत जे काही आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स बघत होतो, मग हे कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं क्लासिफिकेशन आपल्याला काय करायचं आहे, रिप्रेझेंट करायचं आहे. मग हे जे काही क्लासिफिकेशन आहे हे क्लासिफिकेशन जर आपण बघितलं तर मेनली हे क्लासिफिकेशन दोन टाईप्सवरती डिपेंड्स आहेत. म्हणजे जर आपल्याला एखादा कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स जर क्लासिफाय करायचा असेल तर तो मेनली आपण काय करतो, दोन प्रकारे क्लासिफाय करत असतो. मग हे जे काही क्लासिफिकेशन जे आहे दोन प्रकारे आपण करतोय हे नेमकं कशावरती डिपेंड आहे आणि मग तर डिपेंडिंग फॅक्टर्स कुठले आहेत हे आपल्याला काय करायचं आहे ह्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. आणि मग त्यानुसार ह्या ठिकाणी आपल्याला दोन प्रकारचे क्लासिफिकेशन्स भेटतात, ते क्लासिफिकेशन्स आपण काय करतोय, रिप्रेझेंट करतोय. पण सुरुवात करूया आपण. हे जे क्लासिफिकेशन आहे हे क्लासिफिकेशन जर आपल्याला बघायचं असेल तर हे क्लासिफिकेशन कशावरती डिपेंड आहे तर त्याच्यामध्ये ज्या डिपेंडिंग फॅक्टर्स आहेत हे कोणते डिपेंडिंग फॅक्टर्स आहेत तिथून आपण काय करूया, सुरुवात करूया. मग हे जे काही कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस आहेत विच आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द टाइप्स ऑफ लिगँड्स. म्हणजे पहिला फॅक्टर असतो डिपेंडिंग फॅक्टर आणि तो पहिला डिपेंडिंग फॅक्टर असतो टाइप्स ऑफ लिगँड. म्हणजे जे काही क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत हे क्लासिफिकेशन कशाच्या अकॉर्डिंग केलं जातं तर पहिला पॉईंट असतो त्याच्यामधला आणि तो पहिला पॉईंट असतो टाइप्स ऑफ लिगँड्स अँड द साइन ऑफ चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स आयन. जो काही कॉम्प्लेक्स आयन असणार आहे त्याच्यामधलं जे काही साइन ऑफ चार्ज असेल, मग समजा प्लस असेल, समजा मायनस असेल किंवा नायदर बी प्लस नॉर बी मायनस, मग अशा वेळेचा जो काही कॉम्प्लेक्स असेल तो कॉम्प्लेक्स कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचं हे आपल्याला ह्या पॉईंटमध्ये बघायचं आहे. म्हणून ह्या ठिकाणी जर आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं असेल एखाद्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचं तर हे क्लासिफिकेशन मेनली दोन टाईप्सवरती डिपेंड राहतं. पहिला टाईप असतो त्याच्यामधला तो असतो टाइप्स ऑफ लिगँड. म्हणजे जे काही लिगँड्स आहेत हे लिगँड्स कुठल्या टाईपचे आहेत, म्हणजे वन टाईप लिगँड आहे किंवा मोर दॅन वन टाईप लिगँड्स असणार आहेत आणि मग त्यानुसार त्याचे क्लासिफिकेशनचा एक पहिला टाईप पडतो. त्याचबरोबर दुसरा टाईप येतो तो असतो द साइन ऑफ चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन. जो काही कॉम्प्लेक्स आयन तुमच्याकडे असेल त्याचं जे काही नेट चार्ज असतो त्या चार्जचं जे काही साइन असेल मग त्या साइननुसार आपण त्यांचं काय करत असतोय, क्लासिफिकेशन करत असतोय. मग हे जे काही क्लासिफिकेशन आहे हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. हे जे क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत हे मेनली कशावरती डिपेंड आहेत तर दोन पॉईंट्सवरती. पहिला पॉईंट कुठला आहे आपला तर टाइप्स ऑफ लिगँड्स आणि दुसरा कुठला असतो तर साइन ऑफ चार्ज ऑन कॉम्प्लेक्स आयन. आता आपण हे जे काही क्लासिफिकेशन आहे हे क्लासिफिकेशन वन बाय वन त्या ठिकाणी बघूया. मग याच्यामध्ये फर्स्ट क्लासिफिकेशन येतं
किंवा पहिला टाईप येतो क्लासिफिकेशनचा आणि तो पहिला टाईप असतो द क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ टाईप्स ऑफ लिगँड्स. म्हणजे आपल्याला फर्स्ट टाईप या ठिकाणी रिप्रेझेंट करायचा आहे आणि तो पहिला टाईप जो असतो हा पहिला टाईप कुठला असतो तुमचा द क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ टाईप्स ऑफ लिगँड्स. म्हणजे जे काही टाईप्स ऑफ लिगँड्स आहेत ह्याच्या बेसिसवरती आपण या ठिकाणी फर्स्ट क्लासिफिकेशन काय करणार आहोत रिप्रेझेंट करणार आहोत. मग हे जर आपल्याला टाईप्स ऑफ लिगँड्स बघायचे असतील तर हे टाईप्स ऑफ लिगँड्स म्हणजे नेमकं काय तर फक्त जर त्या ठिकाणी जो काही कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स असेल त्याच्याकडे जर वन टाईप ऑफ लिगँड असेल म्हणजे फक्त एकच टाईपचा लिगँड असेल तर मग त्यानुसार त्याला काय म्हटलं जातं किंवा जर त्याच्याकडं मोर दॅन वन जर लिगँड्स असतील तर मग अशा प्रकारचा जो काही टाईप असेल त्या टाईपला काय म्हटलं जातं ह्याचा स्टडी आपल्याला ह्या क्लासिफिकेशनमध्ये करायचं आहे. म्हणून हे क्लासिफिकेशन जे आहे हे कशाच्या बेसिसवरती आहे तर त्या ठिकाणी टाईप्स ऑफ लिगँडच्या बेसिसवरती आहे. मग हे जे काही टाईप्स ऑफ लिगँड्स आहेत ह्याच्यामध्ये दोन प्रकार येतात किंवा दोन प्रकारे आपण त्याला काय करू शकतो क्लासिफाय करू शकतो. पहिला टाईप येतो त्याच्यामधला आणि तो पहिला टाईप असतो होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. म्हणजे जर आपल्याला टाईप्स ऑफ लिगँड्स क्लासिफाय करायचे असतील तर हे टाईप्स ऑफ लिगँड्स क्लासिफाय होताना पहिला टाईप त्याच्यामध्ये येतो आणि तो पहिला टाईप कुठला असतो तुमचा होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. मग होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस म्हणजे काय ते पहिल्यांदा आपण काय करूया रिप्रेझेंट करूया. मग समजा कन्सिडर करा एखादा कॉम्प्लेक्स सपोज आपण एक कॉम्प्लेक्स कन्सिडर केला आहे. कुठला कॉम्प्लेक्स आहे तर कोबाल्ट असणारा कॉम्प्लेक्स आहे. कोबाल्ट ॲज अ मेन मेटल आणि त्याला आपण काय केले आहेत 6 लिगँड्स आहेत NH3चे अमोनियाचे ते लिगँड्स त्याला काय करतोय अटॅच करतोय आणि मग त्याचा जो काही स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर टोटल जो चार्ज आहे तो टोटल चार्ज किती आहे त्याच्यावरती 3+ चार्ज आहे. म्हणजे पहिल्यांदा काय करा कन्सिडर करा वन कॉम्प्लेक्स. कुठला कॉम्प्लेक्स आहे तर एक कोबाल्टचा कॉम्प्लेक्स आहे. मग हा कोबाल्टचा कॉम्प्लेक्स कुणाबरोबर आपण अटॅच केला तर 6 NH3 लिगँड सोबत आणि मग ह्या कॉम्प्लेक्सवरून आपण आपला टाईप काय करू शकतो एक्सप्लेन करू शकतो. मग इथं काय दिसतंय ते फक्त आपल्याला मेन्शन करायचं आहे. हिअर ओनली वन टाईप ऑफ लिगँड सराउंड्स द CO+3 आयन. म्हणजे आपल्याला ह्या कॉम्प्लेक्समध्ये मेनली काय जाणवतंय तर जो काही तुमचा कोबाल्ट आहे CO+3 आयन ह्या कोबाल्टच्या सराउंडिंगमध्ये किती टाईपचे लिगँड्स आहेत तर फक्त वन टाईप ऑफ लिगँड आहे. म्हणजे फक्त एकाच टाईपचा लिगँड आहे आणि तो किती वेळा आहे 6 वेळा. जरी तो 6 वेळा जरी असला तरी इथं फक्त मेनली आपण काय बघायचं आहे तर जो काही तुमचा सेंट्रल मेटल आयन असेल हा सेंट्रल मेटल आयन जो आहे हा काय केला जातो इट इज सराउंडेड बाय वन टाईप ऑफ लिगँड. फक्त एकाच टाईपचं लिगँड त्याला काय केला जातो अटॅच केला जातो आणि जर असं होत असेल तर तिथं जो काही तुमचा टाईप भेटेल त्या टाईपला काय म्हटलं जातं होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस म्हटलं जातं. मग आपण तेच रिप्रेझेंट करतोय द कॉम्प्लेक्सेस इन विच द मेटल आयन इज बाउंड टू ओनली वन टाईप ऑफ लिगँड देन इट इज कॉल्ड ॲज होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. म्हणजे असे जे काही कॉम्प्लेक्सेस आहेत विच मेटल आयन इज बाउंड म्हणजे मेटल आयन जो आहे हा आपण काय करतोय बाउंड करतोय कुणाबरोबर ओनली वन टाईप ऑफ लिगँड. फक्त वन टाईप ऑफ लिगँड जर त्याच्याकडं असेल आणि जर तो आपण मेटल बरोबर बॉन्डिंग करत असाल तर तिथं जो कॉम्प्लेक्स भेटेल त्या कॉम्प्लेक्सला काय म्हटलं जातं होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी हा पहिला जो टाईप आहे इट इज बेस्ड ऑन टाईप ऑफ लिगँड तो काय करायचा आहे रिप्रेझेंट करायचा आहे. फक्त इथं जे काही क्लासिफिकेशन आहे
हे क्लासिफिकेशनमध्ये फक्त आपण काय बघतोय, होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स कसा ओळखायचा. तर सपोज आपण एक्झाम्पल बघितलंय, ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिसतंयच की जो तुमचा सेंट्रल मेटल आहे, आता इथं सेंट्रल मेटल कोण आहे तुमचा, तर कोबाल्ट म्हणजे CO+3 आयन. आणि ह्या CO+3ला कोण अटॅच झालेला आहे या ठिकाणी, NH3 6 मोलिक्यूल अटॅच झालेत. जरी 6 मोलिक्यूल असतील किंवा 6 लिगँड असतील तर हे 6 लिगँड्स जे असतील ते कसे आहेत तुमचे, वन टाईप ऑफ लिगँड आहेत, म्हणजे एकच टाईपचा लिगँड आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे जे काही कंपाऊंड्स तुमच्याकडे असतील त्या कंपाऊंडना काय म्हटलं जातं, तर त्या ठिकाणी होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस म्हटलं जातं. मग हे जे काय होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस आहेत त्याचं जे एक्झाम्पल आपण बघितलं, मग हे नेमकं स्ट्रक्चरली कसं असणार आहेत ते आपण इन शॉर्ट बघूया. समजा इथं तुमचा मेन कोण आहे, तर CO म्हणजे कोबाल्ट, तर इथं तुमचा मेन कोण असणार आहे, कोबाल्ट. आता ह्या कोबाल्टला म्हणजे जो तुमचा मेटल आयन आहे, हा मेटल आयननं काय सराउंड केलं पाहिजे, ओनली वन टाईप ऑफ लिगँड, म्हणजे एकाच टाईपचा लिगँड ह्याला फक्त काय झाला पाहिजे, अटॅच झाला पाहिजे. समजा इथं एक आपण अटॅच करू शकतोय, समजा इथं एक NH3 अटॅच केला, समजा इथं दुसरा NH3 आपण अटॅच करू शकतोय, समजा नेक्स्ट इथं एक आपण अटॅच करू शकतो, इथं एक आपण NH3 अटॅच करू शकतोय, इथं एक NH3 अटॅच करू शकतो आणि शेवटचा इथं एक NH3 अटॅच करू शकतो. म्हणजे हा जो काही तुमचा सेंट्रल मेटल आहे, ह्या सेंट्रल मेटलला जो लिगँड अटॅच झाला हा फक्त कसा आहे, तर वन टाईप लिगँड आहे किंवा एकच लिगँड आहे. म्हणजे इथं NH3, इथं NH3, इथं NH3, इथं NH3, इथं NH3, म्हणजे टोटल जे कंपाऊंड आपण अटॅच केले, लिगँड अटॅच केले, हे कसे आहेत, वन टाईप ऑफ लिगँड आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचा जो काही तुमचा कॉम्प्लेक्स असेल त्या कॉम्प्लेक्सला काय म्हटलं जातं, होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. आता हा झाला आपला पहिला टाईप, होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स. नेक्स्ट आपल्याला दुसरा टाईप बघायचा आहे आणि तो दुसरा टाईप असतो हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. आत्ताचा जो बघितला आपण तो टाईप कुठला होता आपला, होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सचा होता. नेक्स्ट दुसरा टाईप जो आहे हा दुसरा टाईप आपल्याला बघायचा आहे आणि तो दुसरा टाईप तुमचा कुठला असतो, हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स. मग आता हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा एखादा एक्झाम्पल घेऊन मेन्शन करूया. सपोज हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स म्हणजे काय हे आपण सुरुवातीला काय करूया, एखाद्या एक्झाम्पलच्या साहाय्यानं एक्सप्लेन करूया. मग इथं बघा आपल्याकडं कन्सिडर द कॉम्प्लेक्स, आपण एक कॉम्प्लेक्स कन्सिडर केलेला आहे. हा कॉम्प्लेक्स कुठला आहे बघा, तर CO, सेम कॉम्प्लेक्स आपण घेतला आहे किंवा सेम मेटल घेतला आहे. कुठला मेटल आहे इथं, CO म्हणजे काय, कोबाल्ट. आणि ह्या कोबाल्टला आपण काय काय जोडलं बघा, तर NH3 म्हणजे ह्या COला NH3 किती जोडलेत आपण, 4. आणि दुसरा कुठला लिगँड आहे त्याच्याकडं, Cl किती जोडलेत आपण, 2. आणि टोटल चार्ज किती आहे त्याचा, +1 चार्ज आहे. म्हणजे पहिल्यांदा कॉम्प्लेक्स समजून घ्या किंवा जे एक्झाम्पल आपण बघतोय त्या एक्झाम्पलमध्ये किती लिगँड अटॅच आहेत हे जर तुम्हाला कळाले तर हा टाईप आपण इझिली काय करू शकतो, मेन्शन करू शकतो. म्हणून ह्या कॉम्प्लेक्समध्ये मेन कोण आहे बघा, तर CO म्हणजे कोण आहे आपला, कोबाल्ट. आपण कोबाल्टला कोण कोण अटॅच केलं आहे, तर NH3, किती NH3 आहेत, किती अमोनिया ग्रुप आहेत त्याच्याकडं, 4. आणि किती क्लोराईड आहेत त्याच्याकडं, 2. आणि मग त्याच्यावरनं आपण हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स म्हणजे काय ते एक्सप्लेन करूया. मग आपण ह्याच्यामध्ये काय दिसतंय, देअर आर 2 टाईप्स ऑफ लिगँड्स. म्हणजे जर ह्याच्याकडे बघितलं या एक्झाम्पलकडं, तर हा CO आहे, ह्या COकडे जे लिगँड्स आहेत अटॅच केलेले हे किती टाईपचे आहेत, तर त्याच्याकडे किती आहेत लिगँड, तर 2 टाईप्स ऑफ लिगँड्स. कारण याच्याकडे किती लिगँड्स आले, हा पहिला आणि हा दुसरा. म्हणजे एक असणार आहे NH3
आणि एक असणार आहे कोण तुमचा Cl. म्हणजे ह्या एक्झाम्पलवरून आपण काय म्हणू शकतो, तर जे काही कॉम्प्लेक्स आपल्याकडं आहे ह्या कॉम्प्लेक्समध्ये टोटल लिगँड्स किती टाईपचे आहेत, तर 2 टाईप्स ऑफ लिगँड्स प्रेझेंट. आणि मग त्याच्यावरून आपण त्याला काय म्हणू शकतो, सच अ कॉम्प्लेक्सेस इन विच, म्हणजे असे कॉम्प्लेक्सेस की त्याच्यामध्ये आपण काय करतो, मेटल आयन इज सराउंडेड, म्हणजे जो काही मेटल आयन असेल इज सराउंडेड बाय मोर दॅन 1 टाईप ऑफ लिगँड. म्हणजे जो काही तुमचा मेटल आयन असेल हा आपण काय केला आहे, इट इज सराउंडेड बाय मोर दॅन 1 टाईप ऑफ लिगँड्स. आणि जर तिथं मोर दॅन 1 टाईप ऑफ लिगँड असतील तर अशा ठिकाणी जो काही तुमचा कॉम्प्लेक्स असेल त्या कॉम्प्लेक्सला काय म्हटलं जातं, हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. म्हणजे हेट्रोलेप्टिक आणि होमोलेप्टिक ह्या दोघांमधला डिफरन्स आपण पहिल्यांदा समजून घ्यायचा आहे. होमोलेप्टिकचा अर्थ काय, तर तिथं फक्त आणि फक्त काय पाहिजे, 1 टाईप ऑफ लिगँड पाहिजे. आणि जर 1 टाईप ऑफ लिगँड असेल ज्या कंपाऊंडकडं, त्या कंपाऊंडला किंवा त्या कॉम्प्लेक्सला काय म्हटलं जातं, होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. दुसरा टाईप याच्यामध्ये येतो तो आहे आपला हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स. हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स म्हणजे काय, की जो काही कॉम्प्लेक्स आपल्याकडं असेल किंवा जो काही तुमच्याकडं कोऑर्डिनेशन कंपाऊंड असेल ह्या कॉम्प्लेक्सकडं काय पाहिजे, तर मोर दॅन 1 टाईप ऑफ लिगँड, की त्याच्याकडे काय पाहिजे, एकपेक्षा जास्त टाईपचे लिगँड पाहिजेत. आणि जर तसं होत असेल, एकपेक्षा जास्त टाईपचे लिगँड त्याच्याकडं असतील तर अशा प्रकारचा जो काही कॉम्प्लेक्स असणार आहे त्या कॉम्प्लेक्सला काय म्हटलं जातं, हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. म्हणजे जे काय हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स आहेत नेमकं आपण कशा पद्धतीने त्याला रिप्रेझेंट करू शकतोय ते पहिल्यांदा बघूया. म्हणजे समजा ना सुरुवात मेटल, म्हणजे मेन मेटल असतो. आता आपल्या इथं मेन मेटल कोण होता, कोबाल्ट. आता ह्या कोबाल्टला किती NH3 आपण जोडलेले आहेत, तर टोटल 4 NH3 आपण जोडलेले आहेत. म्हणजे जो तुमचा मेन मेटल आहे सेंट्रल मेटल आयन, ह्या सेंट्रल मेटल आयनला आपण काय केले आहेत, तर त्या ठिकाणी 4 अमोनिया मोलिक्युल्स आहेत, हे 4 अमोनिया मोलिक्युल्स जोडलेले आहेत. आणि लास्ट त्याच्याकडे अजून काय आहेत, तर 2 क्लोराईड आयन्स आहेत, म्हणजे 2 क्लोराईड लिगँड्स आहेत. समजा पहिला आणि इथं दुसरा, म्हणजे पहिला इथं बसवला आणि दुसरा आपण इथं प्लेस केला. आणि त्यानुसार जो काही कॉम्प्लेक्स आपल्याकडे असेल तो कॉम्प्लेक्स तुमचा कुठला असणार आहे, तर CO, म्हणजे Mच्या ठिकाणी फक्त कोण असणार आहे तुमचा कोबाल्ट. NH3 किती बसवले आपण या ठिकाणी, इथं पहिला, इथं दुसरा, इथं तिसरा आणि इथं किती असणार आहेत, चौथा. आणि त्यानंतर Cl किती आहेत तुमच्याकडं, क्लोराईड 2, म्हणजे इथं Cl किती आले, 2. आणि टोटल चार्ज किती झाला, प्लस. म्हणजे अशा कंपाऊंडकडं जो तुमचा मेटल आहे हा जर बाउंड केला तर तिथं काय दिसलं पाहिजे तुम्हाला, मोर दॅन 1 टाईप ऑफ लिगँड. त्याच्याकडे एकपेक्षा जास्त लिगँड जर असतील तर अशा प्रकारचा जो काही कॉम्प्लेक्स तुमच्याकडे असणार आहे त्या कॉम्प्लेक्सला काय म्हटलं जातं, हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. अशा पद्धतीनं आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट क्लासिफिकेशन बघतोय, द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन टाईप ऑफ लिगँड. जे काही टाईप्स ऑफ लिगँड्स आहेत त्याच्यावरती बेस्ड आपण हे क्लासिफिकेशन बघतोय. 2 क्लासिफिकेशन्स आहेत, त्यापैकी पहिलं आपण बघितलेलं आहे.